उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणारे कोणते पेय सर्वोत्तम आहेत? चला पाहूया. वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत आहेच. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आपल्याला केवळ पाणीच नव्हे तर ऊर्जा देणारे आणि पोषक तत्वे असलेले पेय देखील आवश्यक आहेत. आज आपण अशा काही सर्वोत्तम थंड पेयांबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या मराठी संस्कृतीचा भाग आहेत आणि उन्हाळ्यात आपल्याला खूप मदत करतात. नैसर्गिक आणि पारंपरिक भारतीय पेये नेहमीच सर्वोत्तम ठरतात. चला तर मग आपल्या या खास पेयांबद्दल माहिती घेऊया. लिंबू पाणी हे सर्वात सोपे आणि प्रभावी पेय आहे. हे त्वरित ऊर्जा देते आणि जीवनसत्व क चा उत्तम स्रोत आहे. ताक म्हणजे बटर मिल्क हा केवळ थंड पेय नाही तर पचनासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. कोकम सरबत हे कोकणातील एक खास पेय आहे. त्याची आंबट गोड चव आणि आरोग्यदायी फायदे उन्हाळ्यात खूप लाभदायक ठरतात. हे आम्लपित्तावर देखील प्रभावी आहे. नैसर्गिक फळांचे रस आणि सरबत हे उन्हाळ्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक साखर आणि जीवनसत्वे पुरवतात. कैरीचे पन्हे म्हणजे कच्च्या आंब्याचे पेय हे उष्माघातावरचा पारंपरिक आणि सर्वोत्तम उपाय आहे. हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. कलिंगडाचा रस त्वरित ऊर्जा आणि थंडावा देतो. यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. सब्जा किंवा तुळशीचे बी थंड आणि पचनास मदत करणारे आहे. दुधात सब्जा टाकून प्यायल्याने पोट थंड राहते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. आपण पाहिले की उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी अनेक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत. या उन्हाळ्यात बाहेरचे शीतपेय टाळा आणि आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी पेय नक्की प्या. घरी बनवलेले हे पेय केवळ स्वादिष्टच नसतात तर ते शुद्ध आणि आरोग्यदायीही असतात. या उन्हाळ्यात या थंड पेयांचा पुरेपूर आनंद घ्या आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.